नमस्कार. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाच्या पहिल्याच दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारताचे आदरणीय उपराष्ट्रपती CP राधाकृष्णनजी, आदरणीय राज्यपाल तथा कौशल्य विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कौशल्य विकास मंत्री सन्माननीय ॲडव्होकेट मंगलप्रभात लोढाजी, मुख्य सचिव राजेश अग्रवालजी, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकरजी, तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, कौशल्य विद्यापीठाचा आजचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ राज्यातील कौशल्य क्रांतीचा हा एक ऐतिहासिक टप्पा म्हणायला हरकत नाही आणि हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो. टुडे इज नॉट जस्ट अ सेरेमनी, इट इज अ सेलिब्रेशन ऑफ युअर हार्ड वर्क, युअर डिटर्मिनेशन अँड युअर ड्रीम्स. Skill development today is not just about employment, it is about self-reliance, confidence and dignity of work. Our government is focused on strengthening skill development from the grassroots level. In this journey, the Aund ITI in Pune is emerging a strong model of transformation. It is being aligned with industry needs, empathizing practicals, hands-on training, and preparing youth for real-world technical careers. भारतरत्न टाटा यांचं नाव ज्या संस्थेशी जोडलेलं आहे तिथून पदवी घेऊन बाहेर पडणं ही तुमच्यासाठी केवळ अभिमानाचीच नव्हे तर मोठी प्रेरणादायी शिदोरी आहे असं म्हणायला हरकत नाही. आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींना पाहून मला खरोखरच विशेष आनंद होतोय. जेव्हा एक स्त्री कौशल्य आत्मसात करते तेव्हा ती फक्त स्वतःला नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला स्वावलंबी आणि सबळ बनवते. स्वर्गीय रतन टाटा यांनी नेहमीच सामाजिक भान, सचोटी आणि करुणेला अग्रक्रम दिलेला आहे आणि तुम्ही सर्वजण या संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडत असताना केवळ तंत्रज्ञान शिकत नाही तर त्यांच्या मूल्यांचा वारसाही आपल्या जीवन प्रवासात सोबत घेऊन जात आहात. यश संपादन करा, पण ते मिळवताना आपली नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी कधीही सोडू नका. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. हे इंजिन अधिक वेगाने आणि अधिक सामर्थ्याने धावण्यासाठी तुमच्या कुशल, कल्पक आणि मेहनती हातांचीच गरज आहे. स्टार्टअप इंडिया असो किंवा मेक इन महाराष्ट्र, तुमच्या प्रत्येक निर्मितीला, कल्पकतेला आणि कष्टाला वाव देण्यासाठी राज्य शासन सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कौशल्य विकासासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. दक्ष हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्याच्या अंतर्गत महिमा म्हणजे महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना, तसेच 36 नवदिशा केंद्रांची उभारणी आणि या सर्व उपक्रमांमुळेच तुमच्यासारख्या तरुणांना नवनवीन संधीची नवे क्षितिजे उघडत आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आज देशाचं स्टार्टअप कॅपिटल बनलेलं आहे. युनिकॉर्नच्या संख्येतही आपलं राज्य देशातल्या पहिल्या क्रमांकावर आहे. ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तळागाळातील नवोद्योजकांना भक्कम आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड सुद्धा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातूनच प्रतिभावान तरुणांच्या कल्पना फक्त स्वप्न न राहता प्रत्यक्ष उद्योगरूपी वास्तवात उतरतील असा आमचा विश्वास आहे. आज तुम्ही तुमच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे, परंतु तुमचं शिक्षण इथेच थांबणार नाही. बदलत्या काळानुसार आणि सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार स्वतःला अद्ययावत ठेवा. नवनवीन प्रयोग करा, चुका करण्यास घाबरू नका आणि प्रत्येक अनुभवामधून शिकत राहा. आजपासून तुम्ही केवळ पदवीधर नाही
तर तुमच्या महाराष्ट्राच्या देशाच्या भविष्याचा आकार देणारे सदस्य आहात. तुमच्या कौशल्याने, संवेदनशीलतेने आणि चांगल्या विचाराने समाजात सकारात्मक बदल घडण्याची ताकद तुमच्याकडे आहे याची जाणीव सदैव ठेवा. पुन्हा एकदा पदवी प्राप्त करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि तुमच्या उज्ज्वल, समृद्ध आणि अर्थपूर्ण भविष्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.